हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मठरी. आपण मेथीची मठरी बनवत आहोत. हिवाळा संपलेला आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे. आपल्याला मेथी पुन्हा मिळणार नाही किंवा मिळेलही पण ती खूप महाग असेल. तर आपल्याला आता ही रेसिपी मी करून घेते. तर मी ही मेथी, एक जुडी मेथी याच्या एकही काडी न येता अशा प्रकारे मी निवडलेली आहे, धुवून स्वच्छ केलेली आहे. आता तिला आपण बारीक कापूया. अशा प्रकारे कापून घेऊया. लहान मुलांना सगळ्यांना संध्याकाळच्या चहाच्या वेळेला अशी आपल्याला मठरी बनवायची आहे. आपण ही अशी मठरी बनवून ठेवलं तर मुलांना छोटे मोठ्या भूकसाठी किंवा फावल्या वेळामध्ये खायला मिळते. बाहेरचे पदार्थ खाऊन मुलांचे घसा, सर्दी अशा प्रकारचे रोग होतात आणि मुलं मध्ये कंटाळा करतात. मग त्यासाठी ही मठरीचा ऑप्शन मी केलेला आहे. तर चला, तर आता मी भाजी कापून झालेली आहे. मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घालत आहे. तेल चांगले पसरवून देऊयात. 1 छोटा चमचा तेल घातलेले आहे, कारण आपल्याला मेथीचं मॉइश्चर काढून टाकायचं आहे. तर बघू शकता आपण मी मेथी यामध्ये घालून घेतलेली आहे. बघू शकता आपण आता आपल्याला मेथी चांगली सुकवून घ्यायची आहे. त्यातले मॉइश्चर काढून टाकायचे आहे. गॅसची फ्लेम हाय आहे. तर अशा प्रकारे आपण मेथी सुकवून घेतोय. अशा प्रकारे मेथी हलवत आपण चांगले याच्यातले पाणी गेलेले आहे, चांगली सुकत आलेली आहे. आता ह्या हीटवर आपण गॅस बंद करून या कढाईच्या पॅनच्या हीटवर आपण ती मॉइश्चर सुकून घेईल. अशा प्रकारे आपण हिला सुकून देऊया. पुढची तयारी करूया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पुढची तयारी केलेली आहे. मी 2 कप मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा काढून घ्यायचा आहे. बघू शकता आपण मी 2 चमचे मैदा काढून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहे. मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेले आहे. हळद पावडर 1 छोटा चमचा घेतलेला आहे. जिरे घेतलेले आहे 1 चमचा. जिरे आपण हातानेच क्रश करून घालणार आहोत की याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरेल. आणि ओवा घेतलेला आहे 1 चमचा. आता ओवा पण आपण हाताने क्रश करून घालणार आहोत. अशा प्रकारे आता हे सगळं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स केलेले आहे. आता आपल्याला भाजी यामध्ये मेथी घालायची आहे. आपण मॉइश केलेले मेथी यामध्ये घालून घेतोय. अशा मेथीच्या काड्या घेतल्या तर ते आपल्याला बनवताना खाताना त्रास येईल. त्यासाठी आपल्याला मेथीच्या काड्या काढून टाकायच्या आहेत. अशा प्रकारे आता हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतोय. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे. आता आपल्याला 4 चमचे तेल घालायचे आहे. बघू शकता आपण मी तेल घालत आहे. 1 चमचा झाला, दुसरा, तिसरा आणि चौथा.
एवढे आपल्याला तेल घालायचे आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मोयन लावायचं आहे. हे मोयन लावले की आपलं मटरी खूप खुसखुशीत होते. त्यासाठी आपल्याला हे मॉइश्चर लावणं गरजेचं आहे. तर असं आपण हे सगळं क्रम्बल होईपर्यंत आणि मेथी मसाले मिक्स होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी क्रम्बल करून घेतलेले आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे मूठ होत आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे मूठ होत आहे. याचा अर्थ तर बघा तर फ्रेंड्स, मी एक दुसऱ्या फोनमध्ये माझ्या फोनमध्ये मी ट्रायल केलेलं आहे. हे रेसिपी बनवलेली आहे. ती त्यामध्ये झाली की नाही तो स्टोरेज दाखवत आहे, म्हणून मी दुसरा फोन घेतलेला आहे. तर आता हे सगळं मटरीचं मी पॅनमध्ये मटरी सुकवून घेतली, बारीक चिरून धुवून मेथी सुकवून घेतली. 1 चमचा तेल घालून काही बेसिकचे मसाले घातलेले आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, धने नाही, हळद पावडर, ओवा आणि जिरे हे घालून घेतलेले आहे. आणि 2 कप मैद्यामध्ये सर्व मसाले घालून 5 चमचे तेल घातलेले आहे आणि मेथी घातलेली आहे. सर्व मिक्स केलेले आहे. आणि आता थोडे थोडे पाणी घालून मी मटरीचं पीठ मळत आहे. आपल्याला घट्ट डो करायचा आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे मी घट्ट डो तयार करत आहे. अशा प्रकारे घट्ट डो तयार करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण डो तयार केलेला आहे. आता याला खूप छान मळलेले आहे. अशा प्रकारे आपण डो तयार केलेला आहे. आता आपण पुढची तयारी करेपर्यंत आपण झाकून ठेवूया. अशा प्रकारे झाकून ठेवत आहे. पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड, मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि 3 ते 3.5 चमचे मी साजूक तूप घेतलेले आहे. आता आपल्याला याचा साठा तयार करायचा आहे. तर आपण 2 चमचे पीठ घालून मैदा घालून याचा साठा तयार करतोय. तर बघू शकता आपण. अशा प्रकारे मी आपल्याला सॉफ्ट असा साठा तयार करायचा आहे. अशा प्रकारे आपण साठा तयार केलेला आहे. बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ मळलेले आहे. ते 10 मिनटं चांगले मुरलेले आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे आपण त्याला हलकेसे मळून घेऊया. बघू शकता आपण. आता याच्यातून एक छोटासा पोर्शन घेऊया आणि मी हा लाटण्यासाठी चॉपर बोर्ड घेतलेला आहे. आता आपल्याला याला लाटायचे आहे. पातळच लाटायचे आहे. अशा प्रकारे लाटून घेते. बघू शकता आपण. अशा प्रकारे मी लाटून घेते. संपूर्ण पातळ चपाती लाटायची आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला यावर साठा लावायचा आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे मी साठा लावून घेते.
संपूर्ण पोळीला लागेल असा आपल्याला साठा लावायचा आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी साठा लावलेला आहे. आता त्याला फोल्ड मारूया. एक फोल्ड मारायची आहे, दुसरी फोल्ड मारायची आहे. आता यावरही आपल्याला साठा लावायचा आहे. आता याला फोल्ड मारूया. इथे साठा लावून घेऊया. पोळी आपल्याला जेवढे फोल्ड मारता येईल तेवढी आपली लेअर बनेल अशा प्रकारे. आता आपण याला हलके हलके लाटूया. अशा प्रकारे आपल्याला लाटायचे आहे. हलक्या हाताने लाटायचे, जोर लावून लाटायचे नाही. तर बघू शकता आपण मी अशा प्रकारे लाटत आहे. आपल्याला हलक्या हाताने जेवढं फैलवता येईल तेवढं लांब करायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी लाटून घेतलेले आहे. आता ही साईड आपण काढून घेऊया आणि आपल्याला जाड नाही, पातळ पातळच आपल्याला 1 बोटाच्या अंतरावर कापायचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व कापून घेतोय. तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी कापलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे कापून घेतलेले आहे. लेअर दिसत आहेत अशा प्रकारे आपण. आता एकीकडे मी पॅन ठेवलेला आहे, तेल तापवलेले आहे. आपल्याला जास्त तेल तापवायचे नाही, हलकेशा तेलातच आपल्याला तळायचे आहे. तर बघू शकता हलकेसे बुडबुडे येत आहे. तर अशा प्रकारे आपण तळून घेणार आहोत. आता याला चमचा किंवा काही लावायची गरज नाही आहे. तर जोपर्यंत ते तरंगत नाही लो फ्लेमवरच तळायचे आहे. ते तरंगू लागले की मग उलटवूया. तोपर्यंत दुसरं पोळी लाटून घेतोय. अशा प्रकारे पुन्हा गोळा घेतलेला आहे. आपल्याला थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपण याला लाटून घेऊया. जेवढा मोठा गोळा घेतो तेवढा लाटण्यामध्ये वेळ जातो. त्यापेक्षा थोडा थोडा घेतलेला बरा.
म्हणून थोडाच घेऊन आपल्याला लाटूया. अशा प्रकारे सर्व पोळी लाटून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, एकीकडे आपले मठरी तळत आहे, एकीकडे मी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. तर चला तर आता आपण याला साठा लावून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पोळीवर साठा लावायचा आहे. त्याला फोल्ड मारूया. जेवढे फोल्ड मारू तेवढे लेयर येतील. आता याला दुसरी फोल्ड मारूया. साठा लावून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लाटून घेते. हलक्याच हाताने लाटायचे आहे. साईड काढून घेऊया. आणि आपल्याला 1 बोटाच्या अंतरावर आपल्याला टाकायचे आहे. अशाच प्रकारे सर्व कापून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी उलटवलेले आहे. आता अशा प्रकारे आपण याला सर्व उलटावून घेतलेले आहेत. आता आपण हे ब्राऊन होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचे. तर मी अशा प्रकारे तळून झालेले आहेत. आता आपण काढूया. अशा प्रकारे मी बघू शकता आपण अशा प्रकारे काढत आहे. छानशा लेयर सुटलेले आहेत. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे आपण मठरी तळणार आहोत. अशाच प्रकारे मी सर्व तळून घेणार आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली मठरी तळून तयार झालेली आहे. खूप सुंदरशी झालेली आहे. खूप साऱ्या लेयर्स आलेल्या आहेत. अशा प्रकारची आपण मठरी बनवलेली आहे. घरामध्ये आपल्याला मुलांना, मोठ्यांना, सर्वांनाही ती चहाच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला, छोट्या मोठ्या भूकसाठी अशा प्रकारची आपण मठरी बनवलेली आहे. बघू शकता आपण, मी तोडून दाखवते. खूप मऊशीर झालेली आहे, खुसखुशीत झालेली आहे आणि त्याचे लेयर पण खूप सारे सुटलेले आहे. अशा प्रकारची मी मठरी बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.